पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। राज्यात हवामान खात्याकडून गंभीर आता असा सर्वात मोठा इशारा देण्यात आला। अरबी समुद्राचा इथं खोलगट भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने चक्रीवादळासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे। पुढील 2 तासाच्या महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ इथं सामना आपल्याला करावा लागणार आहे। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना सर्वात मोठा रेड अलर्ट जारी करण्यात आला। अतिशय अर्जंट हा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला, जो आता अजिबात इथं चुकणार नाही। 12 जिल्हे यामध्ये आता सहन करावा लागणार आहे। 12 जिल्ह्यांना रात्रभर मोठा धोका असणार आहे, ज्याची यादी आता हवामान खात्याकडून आताच जारी करण्यात आली। महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना चक्रीवादळ धोका निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील हे धोक्याची घंटा आता हवामान खात्याकडून वाजवण्यात आलेली आहे। बघा, गंभीर इशारा आता देण्यात आला। पुढचे काही तास आता संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष 12 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, काळजीचे ठरणार आहे। राज्यावर एक महाभयंकर चक्रीवादळ आता संकट इथं गोंधवणार आहे। हे आता संकट आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकून राहिलेलं आहे आणि हे चक्रीवादळाचा आता अशी तीव्र इशारा 150 किलोमीटर पर्यंत होऊ लागणार आहे, अशी त्यांनी सांगितलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी धोकादायक बातमी आता शेतकऱ्यांसाठी असणार आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याला शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे, आता बघा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आणि ढगफुटीची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, असेल किंवा तुम्ही नागरिक असाल तर तुमच्यासाठी देखील सर्वात मोठी दुःखद बातमी असणार आहे। बघा आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि इतर जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये आकार आता जसं की रौद्र रूप घेणार आहे। आता या वाऱ्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदस्य पाऊस इथं कोसळणार, ज्यामुळे पूर परिस्थिती देखील या जिल्ह्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आल्या। आता वादळाची तीव्रता इतकी जास्त असेल की अनेक घरांमध्ये इथं पत्रे उडू शकतात आणि कमजोर घरे इथं तुटू शकतात आणि जसं की त्यांचं घर वाहून जाऊ शकतात। पूर परिस्थिती निर्माण होण्याची जास्त शक्यता यांकडून सांगण्यात आलेली आहे। कोणते जिल्हे असणार आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती होणार आहे, अतिवृष्टीमुळे त्यांचं शेती पिकाचं घरांचं नुकसान होणार आहे आणि मोठं त्यांना रौद्ररूप यावेळेस पाहायला मिळणार आहे। बघा सप्टेंबर महिन्यामध्ये मोठं रौद्ररूप आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं होतं, त्यावेळेस आता भरपूरशे शेती पिकाचं नुकसान झालं, शेतजमीन खरडून गेली, मोठमोठ्या घरांचं नुकसान झालं। ते तसंच आता रौद्ररूप आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे। तर ते कोणते जिल्हे असणार आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये हे रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर मी 12 जिल्ह्यांची यादी सांगतो। त्या 12 जिल्ह्यांमध्ये मोठा रेड अलर्ट देण्यात आला। तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी सांगतो। 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण 12 जिल्हे असणार आहे। 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये मोठा रेड अलर्ट इथं देण्यात आलेला। बघा आता या वाऱ्यांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार अशी माहिती आता समोर आली आहे। बघा या मोठा जसं की रात्रीच्या वेळेला हे घटना होण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये आज रात्री अतिशय मोठा धोका इशारा येता हवामान खात्याकडून देण्यात आला। जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर मोठा धोका तुम्हाला मिळणार आहे। बघा हे जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत हा आजचा व्हिडिओ असणार आहे। बघा अरबी समुद्र निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टीमध्ये आता अत्यंत रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा यामुळे आता ढगफुटी होण्याची शक्यता आणि पूर परिस्थिती अतिवृष्टी होण्याची शक्यता इथं वर्तवण्यात आली। बघा 150 किलोमीटरच्या वेगाने हा प्रचंड मोठा जसं की तीव्र इशारा आपल्याकडे ओंडाळून येत आहे। बघा आता सर्व महाराष्ट्रामध्ये आता या 12 जिल्ह्यांमध्ये मोठा धोका सांगण्यात आला। संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली आणि रोज तुम्हाला भेटत राहणार। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठा धोकादायक आणि बघा गंभीरतेचा आजचा व्हिडिओ असणार आहे। बघा कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा धोका आहे आणि काय काळजी तुम्हाला घ्यायची आहे। बघा 12 जिल्हे कोणते असणार आहे। रात्री सर्वात भयंकर धोकादायक अलर्ट हवामान खात्याकडून इथं जारी करण्यात आला। 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की अतिशय महत्त्वाचे हे 12 जिल्हे असणार आहे। सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील सांगितलं जाणार आहे। बघा तुम्हाला आता सर्वात मोठा रेड अलर्ट आता हवामान खात्याकडून देण्यात आला। सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक इथे सर्वात मोठ्याचा माहिती प्रश्न इथं तुम्हाला मी सांगणार आहे। या परिस्थितीमध्ये अनेक तुमच्या जसं की सावधगिरी कसा बाळगायची आहे आणि सावध कसं राहायचं आहे, काळजी कसंही घ्यायची आहे। नागरिकांना घराबाहेर अजिबात इथं पडायचं नाही। इथं 24 तासांमध्ये इथं घराबाहेर पडू नये पूर्णपणे। या ठिकाणी कोणत्याच जिल्ह्यांना इथं जसं की काळजी नसणार आहे, परंतु या 12 जिल्ह्यांना मोठी काळजी घ्यायची आता हवामान खात्याकडून सांगण्यात आलं। बघा आता हवामान खात्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा रेड अलर्ट इथं जारी केलेला आहे। बघा आता तुम्हाला इथं कोणतं इथं काळजी घ्यायची आहे हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। बघा इमर्जन्सी किट तुम्ही इथं ठेवायची सांगितलेली आहे। बॅटरी तुम्ही आताच इथं टॉर्चची इथं चार्ज करून ठेवायची सांगितलेली आहे। मेणबत्त्या त्याच प्रकारे तुम्हाला इथं टॉर्च आणि मेणबत्त्या तुम्हाला घेवायच्या सांगितलेल्या आहे की केव्हाही आता हे लाईट जाऊ शकते, लाईन
लाईन जाऊ शकते, वादळ इथं सुरू होऊ शकते. त्या व्यतिरिक्त बघा इथं जसं की त्यांनी विजेचा आता मोठा इथं त्यांनी कमतरता सांगितलेली आहे की तार पडू शकते, इथं वीज कटू शकते. तर अशी मोठी काळजी त्यांनी सांगितलेली आहे. बघा या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला इथं मोबाईल बंद करून ठेवायचं सांगितलेलं आहे. अजिबात तुम्हाला मोबाईल इथं चालू करून ठेवायचं न सांगितलेलं आहे. बघा मोबाईलवर देखील मोठं वीज पडण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. तुमच्याकडे मोबाईल असेल तर रात्रीच्या वेळेस मोबाईल बंद करून ठेवायची त्यांनी सांगितलेलं आहे 12 जिल्ह्यांमध्ये. बघा कोणते ते 12 जिल्हे असणार आहेत ज्यांना मोठा रेड अलर्ट आता जारी करण्यात आला. टॉर्च तुमच्याकडे असेल तर टॉर्च आताच तुम्ही चार्जिंग करून ठेवून द्यावा असं त्यांनी सांगितले. त्या व्यतिरिक्त मेणबत्त्या आणि दिवा जे काही असणार आहे, कंदील जे काही असणार आहे, हे तुम्हाला जसं की तुमच्या घरी आता व्यवस्थितपणे ठेवून द्यायचं आहे, कारण की रात्रीच्या वेळी मोठा धोका तुम्हाला सांगण्यात आला. बघा यावेळेस व्हॉट्सअपवर या ठिकाणी कोणतेही तुम्हाला अपवाद जास्त पसरवायचा नाही. बघा व्हॉट्सअपवर इथं विश्वास ठेवू नका, कारण की व्हॉट्सअपवर मोठ्या फेक बातम्या इथं पसरत आहे. अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा, सुरक्षित राहा आणि म्हणजे सुरक्षित राहायला तुम्हाला सांगितलेलं आहे हवामान खात्यांकडून. झाडाखाली किंवा विजेच्या इथं जसं की जिथं वीज होत असेल तिथं झाड असेल त्याच्या खाली तुम्हाला उभं राहायचं नाही आणि तुम्हाला तुमच्या घरून कुठं बाहेर पडायचं नाही असा मोठा इशारा त्यामध्ये सांगण्यात आला. तुमच्याकडे मोबाईल असेल एरोप्लेन मोडवर टाकून तुम्हाला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा आहे. ज्यावेळेस हे वादळ आणि चक्रीवादळ चालू होईल आणि पावसाची तीव्रता तुम्हाला पाहायला मिळणार त्यावेळेस तुम्हाला आता मोबाईल बंद करून ठेवायचा आहे. हे सर्व तुम्हाला कामे करून ठेवायचे जेणेकरून तुमच्यावर इथं मोठं संकट इथं टोळू शकतो आणि मोठं संकटापासून तुम्ही टळू शकता असा रेड अलर्ट आता तुमच्यासाठी जारी करण्यात आला. 12 जिल्हे कोणते असणार आहे त्या 12 जिल्ह्यांना आता धोका सांगितलेला आहे. 12 जिल्ह्यांची यादी सांगतो. त्या 12 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती, ढगफुटी, शेती पिकाचं नुकसान व्हायची शक्यता 100% त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी असाल तर सर्वात मोठी महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे, कारण की वेग ताशी इथं 150 किलोमीटर वेगाने हे वाढत आहे. 2021 मध्ये चक्रीवादळ आलं होतं त्यावेळेस आता 100% होता, परंतु आता चक्रीवादळ पुढील 2 तासांमध्ये म्हणजे 150 किलोमीटरच्या प्रति वेगाने तुमच्याकडे ओंडाळून येत आहे. बघा तुमच्यासाठी सर्वात मोठी महाराष्ट्राला चक्रीवादळाचा आता सामना इथं करावा लागणार आहे. असं ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी दुहेरी संकट इथं महाराष्ट्रावर आलेलं आहे. बघा असं आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 जिल्ह्यांची यादी सांगतो. या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला महत्त्वाची कामे मी सांगितलेली करून घ्यायची आहे. बघा 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा पहिला जिल्हा असणार आहे सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, त्यानंतर मुंबई या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि या सर्व क्षेत्रांमध्ये विभागांमध्ये मोठा रेड अलर्टचा इशारा इथं हवामान खात्यांकडून देण्यात आला. बघा यामध्ये आता सर्व अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे जे मुंबई साईडनं भाग असणार आहे तर समुद्रामुळे मोठं आता त्यांना नुकसान होणार आहे. शेती पिकाचं नुकसान होणार आहे. शेती पिकाचं मोठं नुकसान त्यांना सहन करावं लागणार आहे. आता बघा केव्हाही ढगफुटी होऊ शकतो आणि केव्हाही अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकतो. तर सांगितलेलं जे काही तुम्हाला आता सूचना असणार आहे ह्या लवकरात लवकर तुम्हाला पाळायच्या आहे. टॉर्च आणि मोबाईल आणि जे काही तुम्हाला दिवे, मेणबत्त्या तुम्हाला सांगितलेले काम असणार आहे, मशाल असणार आहे, जे काही तुम्हाला सांगितलेले काम हे तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडे व्यवस्थितपणे जमा करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. घराबाहेर पडू नका. तुमच्या घरीच तुम्हाला किराणा वगैरे जे काही असणार आहे ते तुम्हाला भरून ठेवायचं आहे असं हवामान खात्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.